कार्टून एक्स. कार्टून एक्स. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हिम्मतपूर नावाचं एक गाव होतं जे घनदाट जंगलामध्ये वसलं होतं. जंगलाच्या पलीकडं मोठमोठे डोंगर सुद्धा होते. इथले लोक खूपच आनंदी आणि चांगल्या स्वभावाचे लोक होते. या गावामध्ये रामकिशन नावाचा एक व्यक्ती राहत होता जो एक गारुडी होता आणि एवढी छान बीन वाजवायचा की ती ऐकून लोक त्याची स्तुती करत असत. रामकिशनचं काम होतं गावागावामध्ये जाऊन बीन वाजवायची आणि सापांना पकडून त्यांना आपल्या बीनच्या तालावर नाचवायचं आणि यातून जे काही मिळत असे त्यातून तो आपलं घर चालवत असे. एके दिवशी तो बदलापूर गावामध्ये जातो. चला आज बदलापूर गावामध्ये जाऊन बघूया आणि तिथे आपल्या बीनची धून वाजवून सापांचा खेळ दाखवूया. ते गाव खूप संपन्न आहे, काय माहित काही रुपये पैसे पण मिळतील. रामकिशन गावाच्या वेशीवर पोहोचला आणि सामान ठेवून बीन वाजवू लागला. त्यानं इतकी सुंदर बीन वाजवली की त्याच्या चोहोबाजूला बायका, मुलं, म्हातारे अशी सगळ्यांची गर्दी जमा झाली. वा वा, किती छान बीन वाजवतोस तू तर मन प्रसन्न केलंस. छान भावा, छान. अशी बीनची धून तर आम्ही आजपर्यंत ऐकली नव्हती. किती मधुर बीन वाजवतोस की कोणीही तुझ्याकडे आकर्षित होऊन खेचत येईल. ही तर सगळी त्या वरच्याची कृपा आहे की तुमच्या सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी येत राहतो. मग रामकिशन आपल्या थैलीमधून साप काढतो आणि गावकऱ्यांना दाखवू लागतो आणि बीनच्या तालावर सापांना नाचवू लागतो. हे सर्व पाहून गाववाले खूपच खुश होतात आणि कोणी रामकिशनला तांदूळ देतं, कोणी गहू देतं आणि कोणी डाळ देतं. आज रामकिशनला इतकं काही मिळालं होतं जे आजपर्यंत कधीच मिळालं नव्हतं. तो खूप खुश झाला होता. चला आज पुरतं इतकंच बस आहे. या गावामध्ये तर मज्जा आली. कितीतरी दिवसांचा किराणा एकाच दिवसात. भाई वा, आता काही दिवस आरामात काढेन. चला आज जंगलात जाऊया आणि काही वाळलेली लाकडं घरी घेऊन जातो. रामकिशन जंगलाच्या दिशेने चालू लागतो आणि वाळलेली लाकडं गोळा करून त्यांची मोळी बांधतो. मग तहान भागवण्यासाठी जवळच एका झऱ्याचं पाणी पितो आणि थोडा वेळ आराम करतो. काही वेळानंतर आपली बीन काढून वाजवायला लागतो. तेव्हा त्या बीनची मधुर धून इच्छाधारी नागिनीच्या कानावर पडते आणि ती त्याच्या दिशेनं खेचली जाऊ लागते. नागिन रामकिशनच्या समोर उभी राहते, पण रामकिशन तर डोळे बंद करून बीन वाजवण्यामध्ये गुंग असतो. वाह, किती सुंदर बीन वाजवतोस. अशी सुंदर बीनची धून तर मी नागलोकात सुद्धा ऐकली नाही. आणि नागिन भान हरपून त्या बीनच्या धूनवर नाचायला लागते. तेव्हा अचानक रामकिशन डोळे उघडतो आणि एक भयंकर काळ्या नागिनीला आपल्या समोर पाहून घाबरून जातो. नागिन सुद्धा लगेच आपल्या मनुष्य रूपामध्ये येते. नाही गारुडी, नाही, तू मला घाबरू नकोस. मी तुला काही नाही करणार. मी तर तुझ्या बीनची मधुर धून ऐकून वेडी झाली आहे. अशी बीनची धून मी तर आयुष्यात पहिल्यांदाच ऐकली आहे. तू कोण आहेस आणि आता नागिनीची मनुष्य कशी काय बनली आहेस? मी नागलोकाची कन्या नागकुमारी आहे आणि मी या जंगलात भ्रमण करत होते. तेवढ्यात तुझ्या बीनचा आवाज मला तिकडं खेचून घेऊन आला. तू मला रोज आपली बीनची धून ऐकवशील का? जर तू असं केलंस तर मी रोज तुला एक मोती देईन. ठीक आहे, मी इकडे येऊन तुला रोज बीनची मधुर धून ऐकवत जाईन. त्या दिवसापासून रामकिशन आणि नागिन दोघंही त्या जंगलामध्ये भेटू लागले. रामकिशन बीन वाजवत असे आणि नागिन त्या मधुर धूनवर नाचत असे. रोज रामकिशनला नागिन एक मोती देत असे आणि अशातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि एके दिवशी नागिन बोलली, गारुडी, तू खूपच सुंदर धून वाजवतोस. त्यामुळे मी तुझ्यासाठी वेडी झाली आहे आणि तुझ्या प्रेमात पडले आहे. तू
माझ्याशी लग्न करशील का? तू एक इच्छाधारी नागिन आहेस आणि मी एक मनुष्य आहे. हे कसं काय शक्य होऊ शकेल? का शक्य नाही होणार? माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. रामकिशन शेवटी तयार होतो आणि लग्न करून तिला आपल्या गावामध्ये घेऊन जातो. आता नागिन आणि गारुडी दोघंही सुखानं राहायला लागतात. खूप दिवस नागिन नागलोकामध्ये न पोहोचल्यामुळं नागलोकाचे राजा आणि नागिनीचे वडील खूप चिंता करू लागतात. नागेश, तुझी बहीण नागकन्या काही दिवसांपासून नाही आली आहे. काही खबर पण नाही. तू जाऊन तिला शोधून आण. ती कुठल्या संकटात तर नसेल ना? हो बाबा, मी पृथ्वी लोकावर जाऊन लगेच नागकन्याला घेऊन येतो. नागेश नागकन्याला शोधत गारुड्याच्या गावामध्ये येतो आणि नागकन्याला गारुड्याबरोबर पाहून रागानं लाल होऊन जातो. या गारुड्याने माझ्या बहिणीला वश करून आपल्या घरामध्ये कैद केले आहे. आता मी याला जिवंत नाही सोडणार. आणि काही वेळानंतर नागिन बाहेर कुठंतरी पाणी भरण्यासाठी जाते. तेव्हा नागेश गारुड्याच्या घरामध्ये घुसतो. गारुड्या, तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीला बंदी बनवण्याची? आणि तुला माहित आहे ना की तू एक मनुष्य आहेस आणि माझी बहीण नागिन आहे. आता तू नाही वाचणार. आता तुला मरावंच लागेल. आणि नागेश लगेच गारुड्याला डसतो, ज्यामुळं गारुड्याचा मृत्यू होतो. तेवढ्यात काही वेळानं नागिन तिथं येते आणि आपल्या पतीला गारुड्याला मृत अवस्थेत पाहते आणि रडू लागते आणि रागानं नागेशला बोलते, तू हे बरोबर नाही केलंस. जर तू माझ्या पतीला मारलं असशील तर मी तुला नाही सोडणार. नवरा, तुझा नवरा एक गारुडी आणि तू एक नागकन्या आहेस आणि एका मनुष्याशी तू लग्न नाही करू शकत. हो पती, मी त्याच्या बरोबर शंकराच्या मंदिरामध्ये सगळ्या रीती रिवाजानुसार लग्न केलं होतं. तोच माझा पती होता. मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. हे काय बोलत आहेस तू? तू एक नागकन्या आहेस आणि तुझा विवाह केवळ एका नागाशी होऊ शकतो, कुठल्या मनुष्याशी नाही. चल इथून. मी इथून नाही जाणार आणि इथंच आपल्या पतीच्या चितेबरोबर आपले प्राण त्यागून देणार. आणि नागिन आपल्या पतीची चिता सजवते आणि त्याला अग्नी देते आणि स्वतः सुद्धा त्यामध्ये उडी मारते आणि स्वतःचा प्राणत्याग करते. अशाच मजेदार कहाणी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.